श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक चॅनेलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज देवशयनी आषाढी एकादशी असल्यामुळे खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता सर्वांनी नक्की पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यातील संकटे, दुःख कमी होणार आहेत. मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे, ते तुम्ही केल्याने तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रमाणात बदल होणार आहे. तर उद्या देवशयनी आषाढी एकादशी आहे. या दिवसापासून चातुर्मासास आरंभ होतो. भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर 4 महिने निद्राधीन होतात. म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी, भाविकांनी उपवास करावा व आपल्या सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी दिलेल्या भगवान श्री पांडुरंगाच्या दिव्य मंत्राचा 1 माळ जप करावा. या दिवसापासून 4 महिने गोपद्म व्रत करावे. आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने 33 गोपद्मे काढावीत. हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटपून आपल्या कुलदैवतांची व श्री विष्णूंची पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम, श्रीराम रक्षा, गीतेचा 15वा अध्याय व गीतेची 18 नावे पठण करावी. उपवास करावा. उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे. उपवास म्हणजे नुसता उपवास नाही, तर आपले मन हे परमेश्वराजवळ निवास केले पाहिजे असा उपवास करावा. भगवान विष्णूला 1000 किंवा 108 तुळशीपत्रे व्हावीत. पुण्यप्राप्तीबरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी, हा उपवासाचा मूळ हेतू असतो. श्री विष्णूंचा चक्र, गदा, कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा शेषशय्येवर निजलेला फोटो पूजावा. खालील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे. तो असा मंत्र मी तुम्हाला आता सांगत आहे. सुप्ते जगन्नाथे जगत्सूपां भवेदिदं विबुद्धे त्वयि बुद्धेत तत्सर्व सचराचरम. हा असा मंत्र म्हणत तुम्ही भगवान विष्णूंना 108 तुळशीपत्रे व्हावीत आणि श्री पांडुरंगाच्या पुढील मंत्राचा 1 माळ जप करावा. तो पांडुरंगाचा मंत्र असा आहे. श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्ता माला षडाक्षरम. अजून एकदा मी सांगते तुम्हाला. श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्ता माला षडाक्षरम. या मंत्राचा तुम्ही 1 माळ जप करावा आणि अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि तुळस त्याची पूजा करावी. सेवा, प्रदक्षिणा, दीपदान, भगवान विष्णूंच्या स्तोत्राचे मंत्राचे पठण, विष्णू सहस्त्रनाम, गीता पठण, भागवत, विष्णू पुराण श्रवण या दिवशी हे पठण करावे. शेषशय्येवर असलेल्या श्रीवत्स महाकंत 4 भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसह विराजमान झालेल्या नारायणाची पूजा दिवसभर चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन भोजन करावे. या व्रताने घरावरील संकट टळून अखंड सौभाग्य सुख मिळते. हे असे आपल्याला एकादशी दिवशी करावयाचे आहे.
आणि त्या दिवसापासून 4 महिने चातुर्मास चालू होतो. त्यामुळे चातुर्मासामध्ये काय थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते काय करायचे ते. देवघरासमोर आपल्या हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढावे. असे 4 महिने देवघरासमोर हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढून 4 महिन्यानंतर उद्यापनाला एखाद्या सुवासिनीला हळदी कुंकवाचा करंडा देवावा. नंतर दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी. याला नित्यदान म्हणतात. किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावे. उद्यापनाला 4 महिन्यानंतर सात्विक व्यक्तीला जेवाय बोलवावे किंवा शिधा द्यावा. पृथ्वी पूजा. रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वास्तिक, लक्ष्मी पावले काढून हळदी कुंकू, माळा, वस्त्र वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून ओटी भरावी आणि समुद्रवसने देवी श्लोक म्हणत पूजा करावी. नंतर 4 महिन्यानंतर उद्यापनाला आपल्या आईला साडी नेसवावी. बाळकृष्ण पूजन. तुळशीमध्ये श्री बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करावी व परत देवघरात आणून ठेवावी. यास दाम्पत्य पूजा म्हणतात. दररोज करावे 4 महिने. उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन मेहुणे जेवू घालू शकता. पंचामृताने अभिषेक. श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावी किंवा दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध, तूप, दूध, दही, साखर दान करावे आणि लोण्यात कृष्ण ठेवून पूजा करून लोणी दान करावे. सुवासिनी सन्मान. दर द्वादशीला सुवासिनीला विडा, दक्षिणा, दूध, गजरा देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या किंवा तिला साडी, सूपवान द्यावे. तुळशी अलंकारिक पूजा. दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार घालावे म्हणजे जोडवी, नथ, बांगड्या, मंगळसूत्र हे घालून तुळशीची ओटी भरावी. मग पूजा करून उद्यापनाला तेच परत दान द्यावे. परत मेहुणे भोजन. दर द्वादशीस मेहुणे जेवू घालू शकता आणि उद्यापनाला चातुर्मासातील 9 मेहुणे एकत्र जेवायला बोलावून यथानुशक्ती आपल्या ऐपतीप्रमाणे वस्त्र देऊन ओटी भरायची. तुळशीपत्र अर्चन. दर एकादशीला देवाला 108 किंवा 1008 तुळशी अर्चन करू शकता. म्हणजेच 24 किंवा 108 किंवा 1008 तुळशीपत्र अर्पण करायचे. पंचामृत चातुर्मास. दर महिना पंचामृतातील एक घटक सोडायचे. जसे की प्रथम महिन्यात दूध, नंतर दही, नंतर तूप आणि शेवटी मध, साखर आणि ते शेवटी दान करायचे. लक्ष पुष्पार्चन. परिजात किंवा इतर सुवासिक लक्ष म्हणजे फुले 1000 भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे. असे हे लक्ष पुष्पार्चन भगवान विष्णूंच्या वर करायचे. गौपूजन. रोज गायीची पूजा करा. गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची पूजा करा आणि उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावे. शिधादान. दर द्वादशीला देवासमोर शिधा काढून ठेवावा व तो संकल्प करून सत्पात्री द्यावा. नित्य देवदर्शन. मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे
प्रदक्षिणा नियम करू शकता. दीपदान. दररोज तुपाचा दिवा लावायचा. दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समई दान करायचे. मंदिरात तेल दान हे करायचे. आणि तुळशीला, औदुंबर बेलाला, आवळा प्रदक्षिणेला 11, 21 किंवा 108 अशा प्रदक्षिणा घालायच्या. म्हणजेच तुळशी पूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्यायच्या. हे दर द्वादशी किंवा एकदा करू शकता. आणि गुप्तदान. या 4 महिन्यातील द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती, पवळे, सोने, चांदी किंवा पैसे, कॉईन अथवा नोट लपवून गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावे. देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये. सुवासिनीस दान. सुवासिनीला साडी किंवा अलंकारित वस्तू इत्यादी दान करायचे. हे व्रत 4 महिने चातुर्मास आहे तोपर्यंत आपणाला चातुर्मासामध्ये आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत करायचे आहे. आणि एकादशीला 700 श्लोकी भागवत ग्रंथाचे आपल्याला पठण करायचे आहे. हे पठण केल्यामुळे स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही घराण्यांचे दोष घालवण्याचे सामर्थ्य भागवत ग्रंथात आहे. तरी ह्या सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे याचा उपयोग करून तुमच्या जीवनात सदुपयोग करशीला असे मला वाटते. श्री स्वामी समर्थ.